तुम्ही एक ट्विट केलेलं आहे, त्या ट्विटच्या माध्यमातून तुम्हाला काय सुचवायचं? ते मुळात बघा असं आहे की लोकशाहीमध्ये सर्वात महत्वाचा घटक आहे ते म्हणजे लोक. आज ज्या पद्धतीने पक्षांतर अख्ख्या देशभरात होत आहे, म्हणजे टीएमसीचं असेल किंवा आपचं असेल, अगदी आपल्याकडे महाराष्ट्रात शिवसेना उभाटा पक्षामधनं काही लोक पक्ष चेंज केला. याला लोकमान्यता आहे का, हा महत्वाचा प्रश्न इथे तयार होतो. आज जगभरामधल्या देशामध्ये एक कॉन्सेप्ट आहे, तो म्हणजे पब्लिक रेफरंडम, अर्थात जनमत चाचणी. माझं असं म्हणणं आहे की ज्या लोकांना पक्ष बदलायचा आहे किंवा बदलायची इच्छा आहे, त्यांनी त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात पब्लिक रेफरंडम घ्यावा, जनमत चाचणी घ्यावी, की बाबा ज्या म्हणजे जे खासदार असतील, आमदार असतील, जे दावे करतायत की बाबा आम्ही हे लोकांच्या भल्यासाठी करतोय, मुळात लोकांना हे पटलंय का तुम्ही त्यांच्या भल्यासाठी करताय? लोकशाहीमध्ये दोन प्रकार आहेत. एक, ज्यांना सत्तेत बसवायचंय त्यांना लोक मतदान करून बहुमत देऊन सत्तेत बसवतात. त्याचप्रमाणे लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाची सुद्धा भूमिका असली पाहिजे, ही लोकांना वाटतं. त्याप्रमाणे लोक मतदान करतात की बाबा हे लोक या सत्ताधाऱ्यांवर वचक ठेवू शकतील, म्हणून आम्ही यांना मतदान करतोय. आणि जर विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांमध्ये समाविष्ट व्हायला लागला तर सत्ताधाऱ्यांवर वचक ठेवणार कोण? म्हणून आमची ही मागणी आहे की ज्या खासदारांना किंवा ज्या आमदारांना किंवा ज्या लोकप्रतिनिधींना निवडून आलेल्या कुठलाही लोकप्रतिनिधी असो, त्याला जर पक्षांतर करायचं असेल तर त्यांनी जनमत चाचणी, पब्लिक रेफरंडम घ्यायला पाहिजे. आता पब्लिक रेफरंडमचं महत्व जर सांगायचं झालं तर आज तुम्हाला माहिती आहे, आज अमेरिकेमध्ये मिड टर्म पोल होणार आहेत, बरोबर? मिड टर्म पोल म्हणजे काय? 4 वर्षाची कारकीर्द आहे त्या प्रेसिडेंटची, त्याला 2 वर्षांनी पुन्हा एकदा जनतेच्या समोर जावं लागतं आणि जनता सांगते की आमचा तुमच्यावर विश्वास आहे की नाही. तर जर त्यांचा विश्वास नाही असं जर पब्लिक रेफरंडम आलं तर प्रेसिडेंटचे अधिकार हे सीमित केले जातात, ते कमी केले जातात. म्हणजे पूर्ण 4 वर्ष तुम्हाला वाटेल तशी वागायची मुभा त्यांच्या लोकशाहीत मिळत नाही. आणि हे जगभरात सगळ्यात होतंय. मग जगभरातली सर्वात मोठी लोकशाही कुठे आहे तर ती भारतात आहे. मग जर छोट्या छोट्या लोकशाहीमध्ये या पब्लिक रेफरंडमची तरतूद आहे, सार्वमत जनचाचणीची तरतूद आहे, तर ती भारतात का नाहीये? माझं तर अजून याच्या पुढे जाऊन म्हणणं आहे की शेड्यूल 10 मध्ये जे काय बदल आहेत त्याच्यामध्ये एक पब्लिक रेफरंडमचा पण क्लॉज ऍड करावा. जर त्या आमदाराला किंवा त्या खासदाराला किंवा त्या लोकप्रतिनिधीला जर जनतेने कौल दिला तर एक नीतिमत्ता पण ठरेल, आणि जर कौल नाही दिला तर त्यांनी राजीनामा द्यावा. शेवट लोकांनीच ठरवलं पाहिजे ना लोकशाहीमध्ये. निवडून गेलेल्या 9 लोकांपैकी 6 लोक नाही ठरवू शकत लोकशाहीमध्ये काय पाहिजे ते. त्यामुळे या पब्लिक रेफरंडमची तरतूद ही करावी. जर सरकार ही करणार नसेल तर माझी विरोधी पक्षाला विनंती आहे, त्यांनी संसदेमध्ये अशासकीय विधेयक आणावं. निदान संसदेमध्ये चर्चा तर होऊ द्या. काय आम्ही निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचं पक्षांतराबद्दल म्हणणं आहे हे लोकसभेत सिद्ध होईल. विधानसभेत त्याची चर्चा घडवून आणा. लोकशाहीमध्ये चर्चा घडवूनही आणावीच लागते. मला असं वाटतं ह्या विषयावर अख्ख्या लोकशाहीमध्ये चर्चा झाली पाहिजे. समाजातले जे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत, समाजातले जे विचारवंत आहेत, समाजातले बुद्धिवादी लोक आहेत, किंवा आता तर आमचे जेनझीचे लोक आहेत जे अतिशय नवीन नवीन कल्पना आणतात, त्या लोकांनी सुद्धा याच्यावर म्हणणं मांडलं पाहिजे. आणि अख्ख्या समाजामध्ये, अख्ख्या देशामध्ये हा जो पक्षांतर सर्रासपणे होत आहे, लोकभावनेचा आदर न करता, त्याला तुम्हाला लोकभावनेच्या आदराचं एक टेकू देता येईल, खांब देता येईल, सपोर्ट देता येईल, या गोष्टीवर विचार केला पाहिजे. यासाठी मी आता मला माहित नाही संजय राऊत इथे आहेत की नाही ते, पण मी संजय राऊतांना भेटून पण विनंती करणार आहे, जर तुमचे फुटलेले खासदार जर घेणार नसतील पब्लिक रेफरंडम तर तुम्ही एक पब्लिक रेफरंडम आयोजित करा.
त्या मतदारसंघात जिथे तुमचे खासदार फुटून गेलेत ते एकदा त्यांना तरी कळू दे त्या खासदारांना की आपण केली ती चूक केलं का बरोबर केलंय. आणि जर जनतेलाच सगळं मान्य असेल तर मग काय प्रश्नच नाही. पण जनतेला मान्य नसेल तर मला असं वाटतं त्या खासदारांनी राजीनामा दिला पाहिजे. पण तुम्हाला असं वाटतं का अशा पद्धतीचं जनमत चाचणी झाली आणि खासदारांच्या विरोधात मत गेलं किंवा आमदारांच्या विरोधात मत गेलं तर ते राजीनामे देतील? तेवढी नैतिकता आपल्या समाजात आपल्या राजकारणात आता आपण निवडून दिलेल्या लोकांना नैतिकता असावी आणि असली पाहिजे अशी माझी भावना आहे. आता आहे की नाहीये हे त्यांनी ठरवावं. असेच एकदा 6 जे नगरसेवक आहेत तुमचे ते देखील गेले कुठलंही मी तेच म्हटलं कुठल्याही संदर्भात तुम्ही विचाराल नाही झाला ना तो. आता त्या विषयाला खूप दिवस झाले, खूप वर्ष झाले, पुलाखालनं बरंच पाणी वाहून गेलं. मी तुम्हाला तेच सांगतोय की पक्षाच्या बद्दल मी बोलत नाही की आमचे फुटले किंवा त्यांचे फुटले किंवा त्यांचे फुटले. उद्या जर एखाद्या भाजपच्या खासदाराला वाटलं की ज्या पद्धतीने देश चाललाय मला पटत नाही तर मी काँग्रेसमध्ये जायला पाहिजे तर त्यांनी सुद्धा पब्लिक रेफरंडम घेतलं पाहिजे. मी हे काय एका व्यक्तीबद्दल किंवा हा झालेला इन्सिडेंट बद्दल बोलत नाहीये. उद्या भाजपमधले 10 लोक असतील त्यांना वाटत असेल की सरकारची विदेश नीती चुकली आहे, सरकारची आर्थिक नीती चुकली आहे तर मला आता काँग्रेसला साथ द्यायला पाहिजे. तर त्याला जर ते कायद्याने अलाउड नसेल तर त्यांनी पब्लिक रेफरंडम घेऊन त्या पद्धतीचं मला असं वाटतं मतदान करण्याचा पण अधिकार त्याला पाहिजे. शेवट लोकशाहीमध्ये मोठे कोण आहेत? पब्लिक, लोक. त्या लोकांचा एकदा निवडून दिल्यानंतर पुढे 5 वर्ष वचकच राहत नाही, तो वचक राहावा यासाठी ही कायदेशीर तरतूद करायला काय हरकत आहे? पण ही जनमत नेमकं कोणाच्या भरोशावर किंवा कोणाच्या संस्थेच्या बघा पहिली गोष्ट तर जनमत करायचं की नाही हे जेव्हा ठरेल की बाबा हो करायचं त्याच्यानंतर याचा मार्ग आपोआप निघेल ना. जर कायद्यातच तरतूद केली तर मला असं वाटतं निवडणूक आयोग सुद्धा जनमत चाचणी घेऊ शकतो. निवडणूक आयोगावर सतत सर्वच पक्षाकडून म्हणजे तुमच्या पक्षांपासून ते सर्वच विरोधी पक्षांकडून ज्या पद्धतीची टीका केली जाते बॅलेटवर करावं. जनमत चाचणी बॅलेटवर करायला काय हरकत नाही. माझं तर म्हणणं आहे की आता जर सरकार घेणार नसेल, हे खासदार घेणार नसेल तर एखादी न्यूट्रल एजन्सी नेमून शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटांनी पण जनमत चाचणी घेऊ शकतात ना. जनमत चाचणी घ्यायला कायद्याने काही अडकाठी आहे असं मला माहित नाही. म्हणजे आता काय नवीन कायदे का भारतीय जनता पक्षाने तयार केले असतील तर मला माहित नाही. पण कायद्याने अडचण नसावी लोकांचं म्हणणं काय ते ऐकून घ्यायला. मला असं वाटतं मध्ये एकदा ते वेगळा विदर्भ पाहिजे त्या लोकांनी पण जनमत चाचणी केली होती. त्यामुळे जनमत चाचणीला विरोध करायचं काहीच कारण नाहीये आणि कोणी करूही नाही. पण आता याच लोकसभेच्या वेळेला आपण बघितलं होतं आपल्याकडे एक उदाहरण होतं सोलापूरच्या जवळचं जिथं असा दावा केला गेला होता लोकसभा नाही विधानसभेच्या वेळेला जिथं दावा केला गेला होता की आम्ही काही गावांनी त्या उमेदवाराला मतं दिलेली नसताना सुद्धा उमेदवार जिंकून आला म्हणून तिथे निवडणूक संपल्यानंतर पुन्हा एकदा मतदान घेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तर त्यावेळेला पोलिसांनी आणि निवडणूक आयोगाने सगळा तो हाणून पाडला. तसा प्रकार जनमत चाचणीच्या बाबतीत होणार नाही का? 2 वेगळ्या गोष्टी आहेत. एक मी मतदान घेणं निवडून आलेल्या व्यक्तीबद्दल हा वेगळा विषय आहे आणि लोकांच्या भावना काय आहेत या समजून घेणं हा वेगळा विषय. हे 2 भिन्न प्रकार आहेत. त्यामुळे मला असं वाटतं त्या गोष्टीची ह्या गोष्टीबरोबर कंपॅरिझन होऊ शकत नाही. एकदा मतदान झाल्यावर तेच मतदान पुन्हा घेणं हा वेगळा प्रकार आहे. आणि जनमत आज बघा ना, आज ब्रिटननी युरोपियन युनियनच्या बाहेर पडायचं की नाही पडायचं याच्या संदर्भात जनमत चाचणी घेतली आणि त्यांनी ब्रेक्झिट केलं. आज जर असा विचार करा की 2 वर्षांनी मिड टर्म पोल नसते अमेरिकेत तर ट्रम्पनी इराण बरोबर तह केला असता का? आणि जर केला नसता त्याच्या मनमानी पद्धतीप्रमाणे वागला असता तर आज जगात काय अराजकता निर्माण झाली असती. त्यामुळे या चाचणीची किंवा या प्रक्रियेचा किती महत्व आहे ते मला असं वाटतं या 2 उदाहरणातून सिद्ध होतं. अनेक राजकीय पक्ष निवडणुकीच्या आधी सर्वेक्षण करून घेतात पण आता त्या सर्वेक्षणांवर सुद्धा प्रश्न उपस्थित करण्यात नाही. बघा ही प्रक्रिया कशा पद्धतीने राबवली जाऊ शकते असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं बघा मी काही यातला खासदारांनी समजा आता युबीटींनी समजा या संदर्भामध्ये जनमत चाचणी करवली ती त्यांच्या बाजूने गेली
किंवा खासदारांच्या विरोधात दिली तर ह्याच्यामध्ये काय असेल? बघा, याच्यामध्ये असं आहे, तुम्ही अनेक न्यूट्रल लोक नेमू शकता की ज्यांच्या अध्यक्षतेखाली जनमत चाचणी, उद्या काही रिटायर्ड निवडणूक अधिकारी असतील त्यांनाही आपण अपॉइंट करू शकतो. मुळात घ्यायची इच्छा आहे का प्रश्न इथे निर्माण होतो. जर इच्छा असेल तर मार्ग निश्चित सापडेल. संदीपजी, 2 प्रश्न. मुळात, तुम्ही म्हणालात की विरोधक आता सत्ताधाऱ्यांकडे वळताना पाहायला मिळतात. म्हणजे शिवसेना एमबीडी पक्षाचे 9 मधून 6 खासदार जवळपास हे, पण तेच 2/3 खासदार ठरवतात की आम्ही पक्ष आहोत. लोकशाहीमध्ये डोकींना म्हणजे हेडना महत्व आहे, ते पण तुम्हाला माहिती आहे. मी तेच म्हणतोय ना की हेड काउंट करा. आता त्याच्या समजा शेड्यूल 10 मध्ये एक तरतूद आहे की बाबा नुसता ते 6 जण नाही, ते 6 जणांबरोबर त्या ज्या मतदारसंघातले त्यांचे जे पक्षातले पदाधिकारी तेही त्यांच्याबरोबर आलेत की नाही वगैरे सगळं. आज बघा 5-5, 10-10 वर्ष आले कोर्ट काय निर्णय देणार नाही आणि निर्णय देत नाही. का देत नाही किंवा कोर्टाला वेळ, हा सगळा एक वेगळ्या चर्चेचा विषय असू शकतो. पण मला असं वाटतं की कोर्ट कचेरी हे याच्यापेक्षा हा सिंपल पर्याय आहे ना. तुम्ही 1 महिन्याचा टाइम द्या लोकांना आणि त्यांना सांगा की बाबा या दिवशी आम्ही मतदान ठेवलंय, माझा निर्णय तुम्हाला पटतोय, बरं हो की नाही एवढंच उत्तर द्यायचं. होला टिक करायचं किंवा नाहीला टिक करायचंय. एवढं जर सिंपल गोष्ट होऊ शकत असेल तर मला असं वाटतं आज आपण ही जेवढी चर्चा करतोय की हे बरोबर आहे का चुकीचं आहे का, हे जण ह्यांना शिव्या घालणार, तो त्यांना शिव्या घालणार, त्याच्यापेक्षा लोकांचं मत काय आहे हे मला असं वाटतं डोळ्यात अंजन घालणारं ठरेल. तुम्ही जनमत चाचणीचा उल्लेख केला. आजपासून बंडखोर खासदारांच्या मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे जात आहेत. एकंदरीतच हा जनमत चाचणीचा प्रकार आहे. नाही, जनमत चाचणीमध्ये लोकांचं म्हणणं बघा, शेवट सभेला आता तुमचे कार्यकर्ते आणि तिथले हे असतात. तुम्हाला जर खरोखर मला असं वाटतं या खासदारांना धडा शिकवायचा असेल तर मी विनंती करणार आहे संजय राऊत साहेबांना सुद्धा की त्यांनी जनमत चाचणी घ्यावी एखाद्या न्यूट्रल एजन्सीला नेमून, जेणेकरून या खासदारांना त्यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे की नाही आणि लोकांना लोकभावना व्यक्त करता येईल. आज समजा मला एखादी भावना व्यक्त करायची आहे, तुम्ही कुठे करायची व्यक्त? आज मी एका पक्षाचा प्रतिनिधी आहे त्यामुळे तुमच्याशी पत्रकारांशी बोलू शकतो. सामान्य माणसांनी कुठे व्यक्त करायची? त्याला भावना नाही, त्याला मत नाही, त्यांनी फक्त 5 वर्षांनी एकदा येणाऱ्या निवडणुकीतच मत व्यक्त करायचं का? एरवी त्यांनी करायचंच नाही. ज्याला मी निवडून दिलंय तो काहीतरी चुकीचं वागतोय हे जर त्याला सांगायचं असेल तर त्याला कुठला प्लॅटफॉर्म आहे अवेलेबल, कुठलं त्याला स्टेज अवेलेबल आहे, कुठलं व्यासपीठ अवेलेबल आहे त्याला की जिथे जाऊन तो सांगेल की मला हा निर्णय नाही पटलाय किंवा मला हा निर्णय पटलाय, अगदी योग्य करताय. हे जर त्याला सांगायचं तर त्याने कुठे जाऊन सांगायचं? 5 वर्ष थांबायचं? सध्या तरी तसंच दिसतंय. मग त्याला तुम्हाला उपाय शोधायला नको का? आपण लोक म्हणून आता मी बोलल्यावर काय लगेच उद्या जनमत चाचणी होईल अशातला काही भाग नाहीये, पण समाजामध्ये एक चर्चा घडावी या प्रामाणिक उद्देशाने हे मी म्हणणं मांडलं. खरं तर याला दोन प्रश्न होता की जनमत चाचणी म्हणजे लोकांच्या भावना व्यक्त करणं असं तुम्ही म्हणता. जसं बंड झालं आता नुकतंच, लगेच उद्धव ठाकरेंनी भांडूपचा दौरा लावला आणि मोठ्या प्रमाणात भांडूपकर किंवा मग तिथले शिवसैनिक पदाधिकारी या तिथली नागरिक ही सगळी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित होती. मग त्याला काय नाही, मला असं वाटतं की जनमत चाचणी ही तुमचं जे म्हणणं आहे त्याला एक लिगल स्टेटस देईल. सभा मोर्चे यांना तो मिळत नाही. लेजिटिमेसी आपण ज्याला म्हणतो ती त्याला मिळेल, जी याला मिळत नाही. मग हे प्रत्येक लोकप्रतिनिधी बाबत असावं का? कारण की ज्यांच्यावर आता उद्धव ठाकरेंकडून टीका केली जाते तेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांसोबत एकाच विमानानं प्रवास करताना पहिल्यांदाच हासून करतो. मला असं वाटतं ह्या कोलांट्या उड्या आहेत याच्याबद्दल लोकांचंही काहीतरी म्हणणं असेल ना, तर ते म्हणणं व्यक्त कसं होणार? तो व्यक्त करायचा जर कुठलं व्यासपीठ असेल ती जनमत चाचणी आहे. आम्ही तेच सांगतोय ना की जनमत चाचणी का करा, तर जो सामान्य नागरिक आहे त्याला त्याचं मत व्यक्त करायचं व्यासपीठ हे जनमत चाचणी असू शकतं. आता हे व्यासपीठ सामान्य लोकांना द्यायचं की नाही द्यायचं हे मला असं वाटतं आम्ही निवडून दिलेल्या राजकीय लोकांनी ठरवलं राजकीय पाहिजे. नेते म्हणून तुम्ही कालच्या या सगळ्या प्रवासामध्ये कसं पाहता? कुठल्या काल उद्धव ठाकरे, फडणवीस, संजय राऊत, अनिल देसाई सगळीच मंडळी एकाच मला वाटतं कोइन्सिडन्स असेल. मन की बात परत केले म्हणतात. मला माहित नाही, मी त्या विमानात नव्हतो, तुम्ही लोक होता, तुम्हीच सांगू शकता.
संदीपजी, काल एक रेड जी आहे ती मुंबईतल्या सगळ्यात नावाजलेल्या नामांकित अशा जे रुग्णालयात झाली, ज्या रुग्णालयामध्ये व्हाईट प्लेटलेट्स आणि त्याचबरोबर रक्ताच्या ज्या पिशव्या आहेत त्या अयोग्य अवैज्ञानिक पद्धतीनं ठेवण्यात आल्याचं पुढे आलेलं आहे आणि त्यामुळे त्या सगळ्या सील करण्यात आलेल्या आहे. सगळ्या सर्वसामान्य माणसाचं हे रुग्णालय आणि त्या रुग्णालयामध्ये ही दुरावस्था बघायला मिळते. तर नुसतं जेजेचा विषय नाही आहे, हे सगळं जे केएम, सायन, नायर सगळ्या रुग्णालयात होतं वेगवेगळ्या पद्धतीने. मग कदाचित तिथे ब्लड सेल चांगल्या पद्धतीने ठेवत असतील, पण आज MRI मशीन बंद आहे, आज तुमची एक्सरे मशीन बंद आहे केएम सारख्या रुग्णालयात, तुमच्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या बंद आहेत, त्याच्यासाठी चिठ्ठ्या लिहून बाहेर पाठवलं जातं. हाही अव्यवस्थेचाच भाग आहे ना. तर मला असं वाटतं या सगळ्यावर विचार करायला पाहिजे. आता ठीक आहे, मुंडे साहेब त्यांच्या पद्धतीने चांगलं काम करतायत, या गोष्टी उघड आणतायत, पण बाकीच्या गोष्टी कोण उघड करणार? आमच्या नगरसेवक नुसते गटाराची पाहणी करून होणार नाही ना, एकदा हॉस्पिटलमध्ये पण पाहणी केली पाहिजे. तुम्ही स्वतः केएमला व्हिजिट केली होती निवडणुकीच्या काळात MRI मशीनसाठी आणि एक्सरे. त्याच्यानंतर अमित साटम असतील किंवा मंत्री मंगल प्रभात लोढा असतील, ते म्हटले होते की निवडणुकीनंतर 3 महिन्यात ज्या आहेत त्या MRI मशीन या ज्या आहेत त्या रुग्णालयात दाखल होतील. 4-5 महिन्यात सुरू झालेला आहे, अद्याप त्यावर कुठलीही चर्चा सभागृहात किंवा स्टँडिंगला आलेली नाही. दुर्दैव. धन्यवाद. नाही, दुसरा एक विषय होता. विषय काय होता, एक फार संवेदनशील मुद्दा म्हणलाय. त्यांचं मत असं आहे की दादरच्या स्मशानभूमीमध्ये जी बांबू वापरली जातात किंवा साठी बांबू वापरतात, तेव्हा त्याचा वापर दिवाळी कंदीलसाठी केला जातो आणि ते कंदील माहीमध्ये विकली जातात. असं कोण बोललं? विशेषतः माहित नाही मला. मला कल्पना आहे त्या विषयावर मी कसं बोलू.